100% पगारासाठी तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाचे लाक्षणिक धरणे आंदोलन चालू आहे। हे आंदोलन जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये चालू झाले आहे। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लोकसभेला आम्ही जसा निकाल लावला तसाच परतावा विधानसभेलाही दाखवून देऊ असे शिक्षकांचे म्हणणे आहे। येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमच्या मागण्या मंजूर कराव्यात, अन्यथा आमचे रौद्ररूप पाहायला मिळेल असेही यावेळी शिक्षकांनी सांगितले। नांदेड जिल्ह्यात या आंदोलनाला शेतकरी जन आंदोलन व शेतकरी सेनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे। शिक्षण मंत्री होश में आओ, शिक्षण मंत्री होश में आओ, शिंदे सरकार होश में आओ, 100% अनुदान। शिक्षक देशाचे असले तरच मुलं शिकतात, ते काहीतरी बनतात। ये गंभीर प्रश्न आहे की गव्हर्नमेंटचे सरकारचे जे तुम्ही लोक काम करतात, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणतात, गव्हर्नमेंट सर्वंटला हात द्यायला मागावं लागते, हे खूप देवाची गोष्ट आहे। कारण की गव्हर्नमेंटच्या लोकांनाही देऊ शकत नाही तर ते दुसऱ्याला काय देणार? म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे। महाराष्ट्रामध्ये 63,000 शिक्षक आहेत गव्हर्नमेंटची शाळा, गव्हर्नमेंटचे शिक्षक असल्या आणि 63,000 लोकांना पगार भेटत नाही। काय त्यांचे जे ठरविलेले गव्हर्नमेंटला पगारी आहे, त्यांच्या रिटायरमेंटची जे घोषणा केलेली आहे किंवा जे GR करायचं प्रत्येक वर्षी म्हणतात, 20 मध्ये देऊ, 21 मध्ये देऊ, 23 मध्ये देऊ, 24 मध्ये देऊ, वर्ष टाळायचं, ही चांगली गोष्ट नाही। मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती करतो की तुमचेच हे लेकरू आहे, तुमचे हे लेकरू उपाशी राहिले, लोकांना शिक्षण द्यायले आणि तुम्ही तिथं बसून काय करायले? जिल्हा स्तरावर प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन लागायचे आणि हे आंदोलन लागत असताना खूप संख्या या ठिकाणी जमलेली आहे, पण त्यावेळेस संख्या कमी असेल। प्रॉब्लेम असा होता की प्रत्येकाला वाटायचं की हे सरकार आपल्याला अनुदान देणार आहे, संघर्ष न करता अनुदान देणार आहे, घरबसल्या आपल्याला अनुदान देणार आहे, अशी संकल्पना प्रत्येकाच्या डोक्यामध्ये होती। झालं असं, सरकार कोणाची होऊ द्या, मात्र सरकार मध्ये सत्तेत असणारे लोक ते खूप हुशार आणि चाणाक्ष वृत्तीचे असतात आणि या लोकांनी फक्त दरवर्षी फिरवण्याचंच काम करतात, बाकी काही करत नाही। एका नाही तर 63,000 गुरुवर अशी वेळ आलेली आहे की त्यांना दररोजची जी रोटी आहे ती रोटीच मिळायला तयार नाही। जसं एक भिकारी भीक मागण्यासाठी रस्त्यावर फिरतो की बाबा मला काहीतरी द्या, तसं शिक्षकांना भीक मागण्यासारखं कुठं 20% द्या, 40% द्या, 60% द्या, 100% द्या, असं या शासनाला आपल्याला भांडावं लागेल। मित्रांनो, शासनाला चितपट करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे। आता चित करायचं की पट करायचं आपण ठरवायचं। या लोकसभेमध्ये या शासनाला दाखवून दिले आपण की तुम्ही आमच्या प्रश्न सोडत नसाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला खुर्च्या खेचून घेऊ आणि जागेवर पाडू, तसं आपण त्यांना पाडलेलं आहे। या शासनाचे डोळे अजूनही उघडलेले आहेत। या शासनाचे जर डोळे उघडायचे असतील तर आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये हे कसे पडतील यांचा घरोघर प्रचार जसा बघा, लेकराला जसा आपण बिंबवतो
सांगितलं पाहिजे की ह्या सरकारला आपल्याला पाडायचंय आणि पाडायचंच आहे. जर कलेक्टर ऑफिसच्या समोर 250, 400, 500 शिक्षक येऊन बसलेले असतील तर लाज वाटली पाहिजे एका प्रशासकीय अधिकाऱ्यांना की आमचा निरोप देताना, आमचा रिपोर्ट देताना त्यांनी कोणत्या पद्धतीचा निरोप देत असतील. यांना कळलं पाहिजे. आणि मला खात्री आहे आजचा निरोप आपला 100% मुख्यमंत्र्यापर्यंत जाणार आहे. नाही गेला उद्याचा सोमवार आपला आहे. उद्या सोमवारी पुन्हा आपण खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने यायचा. ही संख्या कमी पडू द्यायची नाही. मी आझाद मैदानावरच्या मातीवरचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगेल, तुमच्या सोबतचा एक बांधव म्हणून सांगेल, इथं फक्त संख्या वाढवा, निर्णय घ्यायला नाही, यायच्या बापाला घ्यावा लागेल. लक्षात निर्णय मिळवून देणं हे शिक्षक समन्वय संघाचं काम आहे. आणि तुम्ही सगळे त्याच्या मागची सगळ्यात मोठी शक्ती आहात. आणि ही शक्ती जर अशीच उभी राहिली, महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि आज जवळपास सगळ्या मीडियामध्ये, सगळ्या सोशल मीडियामध्ये आज शिक्षकाचं आंदोलन खऱ्या अर्थाने समोर येत आहे. आणि आम्हाला आता किसान मोर्चाने सुद्धा पाठिंबा दिला. म्हणजे येणाऱ्या काळात शेतकरी आमच्यासोबत उभा असेल, येणाऱ्या काळात कामगार कष्टकरी आमच्यासोबत उभा असेल, कारण आम्ही त्यांच्या मुलांना घडवण्याचं काम करतो. आणि दुर्दैवाने आजच्या दिवशी, खास करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आमच्यावर आंदोलनाची वेळ येत असेल तर हे शिंदे सरकारचं सगळ्यात मोठा अपयश आहे. आणि जर पुढच्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय लागला नाही तर निश्चितच येणाऱ्या काळात त्याची फळं त्यांना भोगावी लागणार आहेत. आणि मला वाटतं केसरकर साहेब एक अभ्यासू, चतुर आणि खरं तर शिक्षणाबद्दलची आस्था असलेले शिक्षण मंत्री आहेत असा आमचा अभ्यास आहे. परंतु दुर्दैवाने तो अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. त्यांनी निर्णय देणं सगळ्यात महत्वाचं आहे. शासन आदेश निघाला नाही तर आंदोलनाची तीव्रता वेगळी असेल. म्हणून माझी इथल्या कलेक्टर ऑफिसला, इथल्या प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की शिक्षकांची ही आक्रमकता आपण सरकारपर्यंत पोहोचवत असताना तुम्हाला सुद्धा कुणातरी गुरुनं घडवलंय. कारण शेतकऱ्यामध्ये आणि शिक्षकामध्ये कुठलाही फरक नसतो. शेतकरी मुठभर ज्वारी शेतामध्ये पेरतो आणि पोत्यानं धान काढत असतो. तसं शिक्षक सुद्धा प्रत्येक वर्षी या राष्ट्राला घडवणारा कलेक्टर घडवतो, तहसीलदार घडवतो, तलाठी घडवतो, प्रशासकीय व्यवस्था घडवतो. म्हणजे संपूर्ण क्षेत्रामध्ये देशाचं भवितव्य घडवणारा हा शिक्षक आहे. आणि त्याला जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर हे फक्त शिक्षकाचं नाही तर या सरकारसाठी सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. सर्वांना मूर्ख समजा तेव्हा तुम्हाला बोलता येते. हे त्यांचे स्पष्ट विचार मी ऐकले. आणि देवेंद्र फडणवीस साहेब तेच काम करावे की काय असं मला वाटायला. आणि म्हणून मला उठावं एक गाणं आठवलं. राजकारणी तो नहीं मगर ये खुशी है, मैंने देखा मैंने सुना जब से आपको तब से राजनीति ध्यान में आ गई. खरंच मी हे का बोलालो याचं कारण सांग. याचं कारण असं आहे, लोक म्हणतात शिक्षक सगळं काही करतो, मग शिक्षक का करत नाही, शिक्षकाला सगळं का देत नाही आणि शिक्षक करणारा माणूस त्याच्यावर इतका आली. याचं कारण हे आहे आपण देवेंद्र फडणवीस साहेबाला अभ्यासलं नाही. आणि आपण तर मला आज असा विचार आहे तिघे साहेबाच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबाचा फोटो लावला पाहिजे होता आणि सर्व पांढरे कपडे घालून आज आपण आंदोलन केलं पाहिजे होतं. मला वाटलं कदाचित आपली झालेली ही चूक आहे. या ठिकाणी बसलेल्या सर्व गुरूंना मी हात जोडून प्रणाम करतो. त्यात आमची मंडळी पण आल्या. मंडळी असल्या तरी गुरु आहेत. भावांनो कसं आहे, मी शेतकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. कुठे असं लोकांच्या पोटातली पीळ, मनातल्या वेदना आणि डोक्यातला राग दिसला की डोंबारणीच्या पोराला एखादं लेकरू जर कलेक्टर झालं तर हलगी वाजल्यावर ते जसं पळत खाली येतं तसं आमचं आंदोलकाचं आहे. कुठं आंदोलन, कुठं वेदना, कुठं काहीतरी लोकांवर अन्याय होताना त्याच्या विरोधात आवाज उठवणारी माणसं पाहिले की आपणही जाऊन कुठंतरी तिथं बसावं, त्यांच्यासोबत जावं, अशा प्रकारचा आमचा स्वभाव आहे. आणि त्यातल्या त्यात मी हे शेतकरी माणूस, आम्ही शेतकरी कोणाच्या उपकाराची परतफेड अपकारांना कधीच करत नाही. मी अनेक आंदोलने केलेली आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या एका फार महत्वाच्या आंदोलनामध्ये एका प्रस्थापितांच्या विरोधात फार मोठा रास्ता रोको होता
आणि ते रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी तुमच्या सहकारी शिक्षिका आणि आमच्या मंडळी अनुराधा कदम यांनी गावातल्या 70 म्हाताऱ्या महिलांना घेऊन रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. म्हणून बायकोच्या उपकाराचं आपल्यावर ओझं नको, तिच्या आंदोलनामध्ये आपण जावं म्हणून मी मुद्दा म्हणून मला चला बायको आपल्या आंदोलनात येत तर आपण बायकोच्या आंदोलनात गेलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. आणि आपण आपल्या कर्तव्यामध्ये पक्ष गट तट संघटना विचार कुठेही आडवा येता कामा नये या उद्देशाने मी तुमच्यापुढे आलेला आहे. राहिला प्रश्न तुमच्या सगळ्या मागण्यांचा, तुमच्या बऱ्याच मागण्या मला माहिती आहे. तुमच्या टप्पावाढीचा असेल, प्रचलित धोरण लागू करण्याचा असेल, जुनी पेन्शन योजनेचा असेल किंवा अनेक ज्या तुमच्या काही मागण्या आहेत, पात्र अपात्र छोटे मोठे जे काही विषय आहेत ते सगळे विषय रास्त आहेत. आम्हाला गावगाड्यातील गोरगरिबांच्या लेकरांना घडवण्याचं शिकवण्याचं पवित्र काम तुम्ही करता. खरं तर तुम्ही इथं बसणं हे सरकार म्हणून आणि या व्यवस्थेचा एक भाग म्हणून शिक्षकांना रस्त्यावर बसवणं हे सरकारसाठी घोषणावं नाही, हे तर खरं निंदनीय गोष्ट आहे. आता आमचं जर असं अवघड झालंय, आम्ही हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूचे, पण तरी सुद्धा तुमचं आंदोलन खरं आहे. तुमच्या आंदोलनाला माझा आणि आमच्या शेतकरी आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्याचं कारण असं आहे, सरकार कोणाचंही असो, सरकार कोणाचंही असो, सहजासहजी आपल्याला काही मिळत नाही. रडल्याशिवाय माय आपल्या लेकराला दूध पाजत नाही. जोपर्यंत ते जास्त रडत नाही तोपर्यंत हातातलं काम बाजूला ठेवून माय त्याला जवळ घेत नाही. तशाच प्रकारचं आहे सरकार कोणाचंही असू दे, तुमच्या आंदोलनाची धार, तुमच्या मागण्याची धार, तुमच्या संघर्षाची धार किती आहे याच्यावर तिकडच्या पायली फिरायला लागतात आणि आपल्या पदरात काय. नांदेड जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर टप्पावाढ आणि प्रचलित धोरणानुसार टप्पावाढ मिळावा यासाठी आंदोलन पुकारलेलं आहे. या आंदोलनाला मी शेतकरी सेनेच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा देतो, कारण हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे. हे जरी शिक्षक असले तरी हे कुठंतरी कष्टकऱ्यांची पोरं आहेत आणि गेली अनेक वर्षापासून काबाड कष्ट करून विद्यार्थी घडवण्याचं ज्ञानार्जनाचं काम हे सर्व शिक्षक बांधव करतायत आणि त्यांना न्याय मिळणे ही अत्यंत गरजेचं आहे. आणि मला त्यामुळेच मी या सर्व शिक्षकांच्या आजच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब या शिक्षकांच्या मागण्याची दखल घेऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या या आंदोलनाला एक गुरुला भेट म्हणून नक्कीच याच्यातून काहीतरी सकारात्मक तोडगा काढतील. शिक्षक आता खूप अनेक वर्षापासून त्रासलेले आहेत. शिक्षक थोडेसे आक्रमक आहेत, म्हणून आम्ही या सर्व शिक्षकांना विनंती केली की थोडंसं संयमाने घ्या, कारण तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि रास्त असणाऱ्या मागण्या शांततेच्या मार्गाने गेले तर ह्या लवकर काहीतरी पदरात पडतंय. आणि सरकारने देखील याचा गांभीर्याने विचार करून विनाविलंब पुढच्या कॅबिनेटच्या अगोदरच याच्यावर काहीतरी सकारात्मक तोडगा काढला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 63,000 शिक्षक आज अंशतः अनुदानावर काही विना वेतनावर काम करत आहेत आणि याच शिक्षकांना शासनानं आतापर्यंत वारंवार आश्वासित केलेलं आहे की आम्ही तुम्हाला वाढीव टप्पा देण्यात येईल. पण या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आज राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन किंवा लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू झालेले आहेत. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आमची एक विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस माननीय केसरकर साहेब तुम्ही आझाद मैदानावर आला होतात आणि आम्हाला शब्द दिला होता की तुमचं एक पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की पुढील वर्षानुसार तुम्हाला वाढीव टप्पा आणि नैसर्गिक टप्पावाढ देण्यात येईल हे आश्वासन दिला होतात आणि त्या आश्वासनाचं पालन करेल अशाच प्रकारचा दिवाळीपूर्वी दिलेला शब्द तुम्ही आता प्रत्यक्षात उतरावा. आणि परवा एक दिलेली जी तुमची जी घोषणा होती की आम्ही तुम्हाला 1 जून 2024 पासून वाढीव टप्पा हा जानेवारीमध्ये देऊ, तर तुम्ही देत असाल तर साहेबांना आमची एकच विनंती आहे, तुम्ही द्यायचं असेल तर आम्हाला सरळ नैसर्गिक टप्पा वाढ द्या. आणि त्या वाढ टप्पा देत असताना आज आम्हाला माहित आहे शासनाने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्या घोषणेमध्ये आम्ही मागतो की तुमच्याकडे पैशाचा जर तुमच्यावर बोज पडला असेल, तुम्ही हजारो कोटी रुपयाचे जे उधळण करतात त्यापेक्षा आमच्या शिक्षकांना आज 1 जानेवारीचा एका महिन्याचा पगार जो आहे तो टप्पावर पद्धतीने आमच्या खात्यामध्ये जमा करावा आणि बाकी जो पुढील जो टप्पा आहे किंवा बाकीचं जे निघणार आमचं एरियस आहे त्या जानेवारी 2025 मध्येच आमच्या खात्यात जमा करावं. आता आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, आम्ही शांत आहोत म्हणून आमचा अंत पाहू नका.
नका. आता उद्याचपासून आमच्या पाथरीमध्ये काही शिक्षक तिथे अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत. म्हणजे आंदोलनाची आता ठिणगी पेटलेली आहे. नांदेडमधून जरी सुरुवात केली असती तर महाराष्ट्रामध्ये पेटलेली ठिणगी साहेब तुम्हाला विझवणं शक्य होणार नाही. कारण आता एका पेटलेला हा शिक्षक आहे, याला आपण पाहतो की प्रत्येक चळवळी आम्हाला पाठिंबा द्यायला लागले. कारण कालांतराने आमचे विद्यार्थी रस्त्यावर जर येऊ लागले तर पालक सुद्धा रस्त्यावर उतरतील. त्या आमच्या संयमतेचा तुम्ही अंत पाहू नका. आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये असेल तर आमचा सरसगट आम्हाला एका महिन्याचा पगार आमच्या खात्यात टाका आणि आम्हाला न्याय द्या. आणि अन्यथा जर आमच्यावर जर तुम्ही असाच अन्याय करत असाल तर आम्ही पाथरी येथे तर अन्नत्याग आंदोलन आहे ते जीवाला उठलेले शिक्षक आहे. त्याचबरोबर 1 ऑगस्ट 2024 पासून 9 ऑगस्टची क्रांती आझाद मैदानावर जर तुम्हाला पाहायची असेल तर आमच्या सोबत तुम्ही पंगा घेण्याचे शब्द बोलू नका. साहेब आम्हाला एकच विनंती आहे, शिक्षकाच्या तोंडून ही भाषा बोलताना सोबत नाही, पण आम्हाला आमच्या पोटातून बोलावं लागतं. कारण आमच्या पोटात नसल्यामुळे इथे गोटात येईल कुठं. कारण आमच्या इथले बरेच शिक्षक आज साधी एका संस्था चालकाचा नारे आणि शॉल घेऊन रिटायरमेंट झालेले आहेत. आणि काही शिक्षकांची ज्या ठिकाणी जे रिटायरमेंटच्या उंबरवट्यावर आहेत या शिक्षकांना कोणाकडे बघावं आणि त्यांना का पेन्शन नाही, काही नाही, ते रोगराईने ग्रासलेले आहेत. अशा शिक्षकांच्या व्यथा तुम्हाला माहित असताना सुद्धा तुम्ही शिक्षकाचा अंत पाहुणे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ताबडतोब आमचा निर्णय घ्यावा. आणि या शिक्षकाला जर तुम्ही न्याय दिलात, हे खालेल्या अन्नाला जागणारा हा शिक्षक आहे, कदापिही तुम्हाला विसरणार नाही. आमच्या 5 पिढ्या सुद्धा, आमचे लेकरं सुद्धा तुम्हाला विसरणार, ती मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला एक प्रचलित धोरणानुसार नैसर्गिक टप्पावाढनुसार आम्हाला अनुदान देण्यात यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालय इथे जूनियर लेक्चरर आहे. हम सबका यही मुद्दा है, हमारी एक ही मांग है कि हमारा जो है आगे का जो टप्पा है जल्दी से जल्दी सरकार ने हमको देना चाहिए. ये हमारी विनंती है सरकार को. और प्रचलित धोरण लागू करना हमारे लिए, और जो 1 जनवरी 2024 को जो सरकार ने हमको आगे का टप्पा देने के लिए बताया था, वो जो सरकार ने हमको आश्वासन दिया है, वो आश्वासन वो हमको सिर्फ आश्वासन ही नहीं बल्कि उसको अमल बजावनी में लाकर बताना, GR हमारे हाथ में देना चाहिए. और हमारी पगार अगले महीने के आचार संहिता लगने से पहले हमारी पगार निकालना, यही मेरी विनंती है सरकार को.